स्वामी विवेकानंदांच्या विचारातून व्यक्तिमत्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आपल्या भाषेत बोलले की पटकन कळतं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणले की लवकर कळतं. व्यक्तिमत्व विकास म्हणजे आपल्या भाषेत नाही ना शब्द, त्याच्यामुळे जरा अडचण होते. म्हणजे आम्ही आमचं स्वत्व विसरत चाललेलो आहोत. आम्हाला दुसऱ्या भाषेतला शब्द पटकन कळतो. व्यक्तिमत्व विकास जागवण्याचा पहिली गोष्ट मी असं म्हणेन की तुम्ही तुमच्या स्वतःतलं स्वत्व जागृत करा. स्वत्व जोपर्यंत जागृत होत नाही, आत्मविस्मृतीच्या गर्तेत जोपर्यंत व्यक्ती किंवा समाज हा गेलेला असतो तोपर्यंत त्याचा विकास होत नाही. म्हणजे माणसाचा पैसा गेला, पैसा माणसाला गमावला, तर फार काळजी करू नका. पुन्हा परिश्रम करून आपल्याला पैसा मिळवता येतो. तुमची भूमी कोणी हिसकावून घेतली, फार काळजीचं कारण आहे. ज्यावेळेस तुमच्या भूदंडामध्ये सामर्थ्य येईल ती भूमी तुम्ही परत मिळवू शकता. परंतु जो व्यक्ती किंवा जो समाज स्वतःची चेतना गमावून बसतो त्या समाजाचा कधीही उत्कर्ष किंवा विकास होत नाही. म्हणून स्वतःचं स्वत्व हे जागृत करणं म्हणजे आपली चेतना जागृत करणं हे पहिलं लक्ष आम्ही आमच्या लक्षात ठेवलं पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 असेल किंवा आजच्या या कार्यक्रमामध्ये असणारी सत्र असतील किंवा सगळीकडेच पाहत असताना आता स्किलचा खूप आग्रह केला जातोय. हा आग्रह कशासाठी आहे तर ती कौशल्य शिकून तो तरुण स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे, तो आत्मनिर्भर झाला पाहिजे. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये त्याचा स्वतःचा त्याच्या कुटुंबाचा नीट विकास जर करायचा असेल तर त्यासाठी आत्मनिर्भरता आवश्यक आहे. ती आत्मनिर्भरता रोजगारातून मिळेल. आपल्या संस्कृतीमध्ये 4 पुरुषार्थ जी आपण म्हटली ती धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 4 पुरुषार्थामध्ये अर्थ आणि काम हे दोन्ही आपण अनिवार्य म्हटले. आमच्याकडे अर्थ आणि काम या दोन्ही गोष्टी माणसासाठी आवश्यक म्हटलेल्या आहेत. ज्या कौशल्याचा आज आपण ते आत्मसात करणार आहोत, ग्रहण करणार आहोत, त्या मार्गातून स्वतःचं जीवन विकसित करत असताना, पुरवत असताना तो पैसा आवश्यक आहे. पण कसा तर अर्थ आणि कामाची मर्यादा जी आहे ती धर्मानं घातलेली आहे. धर्माच्या पायावर अर्थ, काम आणि मोक्ष अशी इमारत उभी आहे. मग धर्माचा पाया आहे म्हणजे अर्थ आणि कामाची प्राप्ती ही धर्म आणि मोक्ष यांच्या मर्यादेमधून जर झाली तर माणसाचा विकास हा व्यवस्थित होईल. स्वामी विवेकानंदांनी त्याचे एक कोट आहे की अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच. हे एक कोटच इतकं प्रभावी आहे की त्याच्यातून सांगते की ती कोणतंही कार्य तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला ते अचीवमेंट पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला स्टॉप व्हायचं नाही आहे. कसं आहे, सरांनी अनेक गोष्टी सांगितल्या. सरांनी थोडंसं क्रिटिसाइजही केलं की पोरं मोबाईल बघतात, नवीन टेक्नॉलॉजीला त्यांनी एम्ब्रेस केलेलं आहे. मी स्वतःच एक इंजिनियर असल्यामुळे आणि कम्प्युटर इंजिनियर असल्यामुळे मी त्या गोष्टीला चुकीचं आहे असं म्हणत नाही, कारण ती गरज आहे. हा जगातला सर्वात मोठा टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आहे आणि ती डेव्हलपमेंट हे मानव कल्याणासाठीच झालेलं आहे. त्याचे अनेक फायदे आहे, इतके जास्त फायदे आहे की त्याच्या नुकसानाकडे तो आपल्याला बघावं नाही लागत, कारण ते नुकसान मनुष्याच्या हातात आहे. त्याचा यूज कसा करतो, टेक्नॉलॉजीचा यूज कसा करतो त्याच्यावर ते सर्व डिपेंड आहे. पण टेक्नॉलॉजी ही माणसासाठी फक्त एड म्हणून नाही तर त्याला एम्पॉवर्ड करण्यासाठीच ती आहे. त्याच्यामुळे प्रत्येक तरुणांनी टेक्नॉलॉजीचा वापर केलाच पाहिजे, कारण टेक्नॉलॉजीचा पासून जर तुम्ही दूर गेले तर तुम्ही अज्ञानी राहाल. आणि या जगामध्ये तुम्हाला ज्ञानी त्यालाच म्हटलं जाते की जो टेक्नॉलॉजीला एम्ब्रेस करतो. डेव्हलप आणि डेव्हलपिंग कंट्रीमध्ये एक छोटासा डिफरन्स आहे. तो काही फक्त इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट खूप झालं म्हणजे तो डेव्हलपिंग कंट्री झाली व असं नाही. तर या जगावर राज्य कोणती कंट्री करते ती आहे की ज्याच्याजवळ
टेक्नॉलॉजी आहे. ज्याच्याकडे लेटेस्ट आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे तोच सुपर पॉवर आहे.